आज आपण एकूण गुण आणि श्रेणी कशी काढतात या ठिकाणी पाहूया स्कॉप अंतर्गत. या स्कॉप ऍप्सला या ठिकाणी क्लिक करतो. आज माझं या शाळेचं पूर्ण झालेलं आहे. मी पीडीएफ देखील डाउनलोड केलेली आहे. स्तरनिहाय पीडीएफ या ठिकाणी डाउनलोड होते आणि प्रमाणपत्र देखील डाउनलोड होते. मात्र प्रमाणपत्रावर श्रेणी येत नाहीत. आपल्याला श्रेणी आणि एकूण गुण किती मिळाले आणि एकूण गुण आणि श्रेणी कशी काढतात या ठिकाणी आपण पाहूया. या ठिकाणी मी व्ह्यूला या ठिकाणी मी क्लिक करतो. तुम्ही पाहू शकता बघा, मी 128 प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या 128, प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकाची संख्या 0, प्राप्त गुण आणि एकूण गुण. आता एकूण गुण 452 आहे आणि प्राप्त गुण 260 आहे. मग 452 आले कसे या ठिकाणी आपण पाहूया. श्रेणी कशी काढतात ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी बॅक येतो. हे लागू नसणारे मानक क्रमांक दिलेले आहेत. लागू नसणारे एकूण मानके, लागू असणारे एकूण मानके. आता बघा, या ठिकाणी माझी शाळा प्राथमिक शाळा 1 ते 7 ची शाळा असल्यामुळे वसतिगृह नसल्यास ही माझी शाळा यामध्ये येते. लागू नसणारे मानक किती? 14. लागू नसणारे मानक 14 आणि लागू असणारे मानक 114. मात्र 114 असू नये. परत या खाली बघा, हा मुद्दा दिलेला आहे. वाहतूक सुविधा न पुरवणाऱ्या शाळांची बाबतीत 92 क्रमांकाचा मानक आहे, तोही मग मी एक कमी केला. म्हणजे 114 मधून जे लागू होते माझे 114 मधून परत एक कमी केला की राहिले 113. मग 113 गुणीला 4 करायचंय. म्हणजे स्तर 1 ला 1 गुण, स्तर 2 ला 2 गुण, स्तर 3 ला 3 गुण, स्तर 4 ला 4 गुण. त्याच्यामुळे 4 ना त्याला गुणीला करायचं. तर या ठिकाणी बघा, 113 गुणिले 4 452. म्हणजे माझे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, म्हणजे हे 452 गुण आलेले आहेत. एकूण गुण 452 मिळाले गुण 260. याची श्रेणी कशी काढतात ते या ठिकाणी आपण पाहूया. स्कॉप श्रेणी कशी काढावी. असे 113 गुणिले 4 म्हणजे 113, मी ते 113 मानक निवडलेले आहेत. 113 गुणिले 4 म्हणजे एकूण गुण 4 आहेत बघा, सर्वात जास्त गुण 4 आहेत. आणि 113 गुणिले 4 मग 452 एकूण गुण झालेत. आणि 452 पैकी मिळालेले गुण किती मला? 260. आता शेकडा गुण काढायचे. मग 452 पैकी 260 म्हणून 100 पैकी किती? 100 गुणिले 260 भागिले 452. मग हा जो भागाकार केल्यानंतर जो 57.52 57%, जवळजवळ 58%. आता श्रेणी कशी करतात ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता बघा, आता माझी शाळा बघा 58% मिळाली, म्हणजे 51 ते 60%च्या मधात, म्हणजेच क प्लस. माझ्या शाळेची श्रेणी या ठिकाणी क प्लस आलेले आहेत. अशा तुम्हाला श्रेणी काढायची आहेत. तुमची काही शंका असेल तर मी एज्युकेशन व्हॉट्सअप ग्रुप देखील बनवलेला आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या या एज्युकेशन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.